कोल्हापूर जिल्ह्यातील गाव नकाशावरील आणि सर्वे नकाशावर स्पष्ट नोंदी असलेले शासकीय आणि पाणंद रस्ते म्हणजे सार्वजनिक मालमत्ता आहे. मात्र प्रशासन अतिक्रमण धारकांना पाठीशी घालते. पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने 6 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. राज्यातील सर्व पाणंद रस्ते खुले करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, पण अनेक ठिकाणी गाव नकाशावर नोंद असलेल्या रस्त्यांवर धनदांडग्यांनी अतिक्रमणे केली आहेत. राजकीय वरदहस्तामुळे ही अतिक्रमणे काढली जात नाहीत. परिणामी अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाता येत नाही. त्यातून अनेक शेतकऱ्यांची घुसमट होतीये. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सर्व पाणंद रस्ते खुले करावेत. गाव नकाशावर ज्या रस्त्यांची नोंद आहे ते रस्ते कुणाच्याही तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून अतिक्रमण मुक्त करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व बेकायदेशीर अतिक्रमण धारकांना 7 दिवसांची अंतिम नोटीस द्यावी आणि त्यानंतर अतिक्रमण मोहीम राबवावी. सार्वजनिक रस्ते अडवणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी. प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्याच्या हद्दी निश्चित कराव्यात असं कृष्णा जाधव यांनी सांगितलं. रस्ता बंद करण्याचे अधिकार न्यायालयानं दिलेले नसतानाही न्यायप्रविष्ट प्रकरणांचा चुकीचा अर्थ लावून अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी ही भूमिका मांडण्यात आली. या मागण्यांबाबत अंमलबजावणी झाली नाही तर मे 6 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. यावेळी बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णा पाटील, मारुती खाडे उपस्थित होते.